गोपीचंद पडळकर यांना दैवत मानणाऱ्या कार्यकर्त्याने सोडली साथ, अजित पवार गटात केला प्रवेश. गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे पैलवान सत्यजित पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच अग्रेसर होते. भाजपच्या विविध युवा आघाडींची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आली होती. गोपीचंद पडळकर यांचं नाव हातावर कोरून पडळकर यांचा शब्द शेवटचा मानून कार्य करणारा तरुण म्हणून सत्यजित पाटील यांची ओळख होती. सत्यजित हा पैलवान जरी असला तो गडी हुशार आहे, बोलतोय पण एकदम जबरदस्त आणि नवीन नवीन संकल्पना त्याच्याकडे आहे. आज देशभर नमो चषकच्या स्पर्धा सुरू आहेत, पण त्याच्या डोक्यात आलं की कुस्तीची स्पर्धा आपण घेतली पाहिजे आणि ती मॅटवरती घेतली पाहिजे आणि ती पैसीसारखी आपल्या गावात घेतली पाहिजे, ही क्षमता सत्यजितकडे आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण त्याच्यावरती प्रेम करतो. त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्याला युवा मोर्चाची संधी दिलेली आहे आणि सूर्यदादासारखा फायनान्सर माणूस पण आमच्याकडे आहे. असे सगळे चौवागाला प्रेम करणारे आम्ही लोक आहोत. आणि त्यामुळे सत्यजितनं ज्या स्पर्धा पळसी गावात श्री सिद्धनाथाच्या प्रांगणामध्ये भरवलेल्या आहेत, त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 250 ते 300 मल्ल इथं आलेले आहेत. विशेषपणे या स्पर्धेची दखल भारतीय जनता पार्टी राज्य लेवलला घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सत्यजित पाटील यांना या निमित्तानं सांगतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धा निवड चाचणी देखील सत्यजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथे पार पडली. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस जावेद भाई इनामदार, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यजित पाटील म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जे प्रेम, जी आपुलकी, जो मान सन्मान अजितदादांनी दिलाय ते पाहून मन अगदी भारावून गेले. इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार, पार्टीचे काम तळागाळात पोहोचवून खानापूर आटपाडी मतदारसंघ तसेच सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी घराघरात पोहोचवण्यास सदैव तत्पर राहीन.